जरांगे यांच्या सगळ्या मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आल्या आहेत। 2 मागण्यांसाठी त्यांचा वेळ मागण्यात आलेला आहे। तर सगळ्यात मोठी मागणी होती गेल्या बऱ्याच वर्षांपासूनची, ती म्हणजे हैदराबाद गॅझेट। तर हैदराबाद गॅझेटही त्या संदर्भात देखील GR काढला जातो, त्याचीही अंमलबजावणी होणार आहे आणि तात्काळ दाखले दिले जातील यासाठी देखील तातडीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। जरांगे पाटील यांच्या प्रमुख 8 मागण्या होत्या, मात्र त्याच्यामधल्या 2 मागण्या सोडून सर्व मागण्यांचा GR काढण्यास सरकार तयार आहे आणि आता ही GR जो आहे तो जरांगे पाटील यांच्याकडे देण्यात आला आणि जरांगे पाटील यांची वकिलांची टीम त्याचा अभ्यास करते आणि काही मुद्दे सुद्धा जरांगे पाटलांना या ठिकाणी सांगण्यात आले आहेत। तर दुसरीकडे आपण ही दृश्य आपण पाहताय, मराठा आंदोलकांचा जल्लोष जो आहे तो सुरू झालेला आहे। तर सध्या जरांगे पाटलांकडनं त्या GRचा अभ्यास केला जातोय आणि त्यानंतरच त्यांच्याकडनं घोषणा केली जाणार आहे। मात्र काही त्यातल्या बाबी या वकिलांकडनं जरांगेंना समजावून देण्यात आल्यात, त्या संदर्भात आता विखे पाटलांची त्यांची चर्चा सुरू आहे। तर दुसरीकडे मराठा आंदोलकांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय, कुठे गुलाल उधळला जातोय, ढोल ताशे या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत। हलगीच्या तालावर देखील मराठ्याने तिथे ताल धरलेला आहे, तर कुठे फटाके देखील फोडले जात आहेत। फक्त मुंबईतच नाही तर राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठा बांधव आहेत त्यांनी हा जल्लोष करण्यास सुरुवात केली। मगाशी आपण पुण्यामधली दृश्य पाहिली होती, तर ही मुंबईमधली दृश्य आहेत। गेल्या 5 दिवसांपासून मराठा बांधव मुंबईमध्ये आहेत। जरांगे यांचं 5 दिवसापासून या ठिकाणी उपोषण सुरू आहे। GR हाती आलेला आहे, आपलं आंदोलन यशस्वी झालेलं आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। जरांगेंच्या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत। याआधी जरांगे यांनी मुंबईमध्ये येण्यासाठी परवानगी मागितली होती, मात्र यावेळेला पहिल्यांदाच त्यांना मुंबईमध्ये ही परवानगी मिळाली। 5 दिवसांचं आझाद मैदानावरचं त्यांचं हे उपोषण, कोर्टामधली लढाई आणि त्यानंतर या सगळ्या उपोषणाचं, या आंदोलनाचं, या मेहनतीचं एक फळ म्हणजे आता या संदर्भातला GR काढण्यात आलेला आहे। हजारो मराठा बांधवांना त्याचा फायदा होणार आहे। गरीब मराठा बांधव जे आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे। तर आपण हे आंदोलन, आपण हे उपोषण समाजासाठी केलं असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। यापुढे देखील जर फसवणूक झाली तर उपोषणाची आपली तयारी आहे असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तर हैदराबाद गॅझेट म्हणजे नेमकं काय? या हैदराबाद गॅझेटमध्ये नेमकं काय आहे की ज्याची आग्रही मागणी जरांगेंकडनं, मराठा बांधवांकडनं करण्यात आली होती? तर हे हैदराबाद गॅझेटियर काय आहे ते आपण पाहूया। मराठा आणि कुणबी एकच आहेत या दाव्याला ऐतिहासिक असे हैदराबाद सातारा गॅझेटचा आधार असल्याचा दावा वारंवार होतो। ते गॅझेट नेमकं काय आहे? त्यामध्ये मराठा समाजाच्या नेमक्या काय नोंदी आहेत? हे तपासण्यासाठी आम्ही 1884 सालचं हैदराबाद संस्थानाचं गॅझेट बघितलं। त्यात काय तथ्य आढळलं हे पाहण्यासाठी गॅझेट नेमकं असतं काय आणि ते किती महत्त्वाचं आहे ते समजून घेऊया। गॅझेटला एक अधिकृत सरकारी दस्तावेज मानलं जातं। त्यात अनेक वर्षांपूर्वीच्या जातनिहाय नोंदी, लोकसंख्या, शहरं, गावं, तापमान, शेती अशी सारी इत्थंभूत माहिती असते। इंग्रज राजवटीमध्ये महाराष्ट्रामधल्या अनेक जिल्ह्याचे गॅझेटही उपलब्ध आहेत, ज्याद्वारे प्रत्येक व्यक्ती इंटरनेटवरून 100 ते 150 वर्षांपूर्वी त्यांच्या भागाची सविस्तर माहिती मिळवू शकतो। इंग्रजांप्रमाणे हैदराबादच्या निजाम राजवटीमध्ये सुद्धा मराठवाड्यामधले गॅझेट तयार झालं, कारण त्यावेळेला मराठवाडा हा हैदराबाद संस्थानचा एक भाग होता। गॅझेट हे आरक्षण किंवा एखादा समाज मागास ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण ते सरकारी निर्णयाला कायदेशीर मान्यता देतं। मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानामध्ये मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी उपोषणाला बसलेत। ओबीसीतून आरक्षण मागत असताना त्यांनी या ओबीसी आरक्षणासाठी आधार दिलाय, ते म्हणजे हैदराबाद गॅझेट। हैदराबाद गॅझेट बरोबरच मनोज जरांगे पाटील सातारा गॅझेट आणि औंध संस्थानचं गॅझेट लागू करण्याची सुद्धा मागणी करतात। त्यामुळे आपल्या सगळ्यांना हैदराबाद गॅझेट नक्की आहे काय असा प्रश्न पडला असेल। मी वाचला। ईदला पात्र शब्द काढला आपण।
ते दोन कुठे आहेत आणखीन दोन जे एक कुठे दुसरं हा नाही बाबा हो तुम्ही चाबऱ्यापणा करताना बरं का आलेत मंत्री इतक्या लांब मंत्र्याला फशीत आणि तुम्ही चालता तुम्ही लय डेंजर लोक असतात काय तुम्ही दिला का तुम्ही दिला वाचला झाला का वाचायचा मनोज जरांगे यांनी या GR मध्ये एक पात्र हा जो शब्द आहे त्या संदर्भामध्ये मंत्र्यांना विचारणा केली आहे. त्यानंतर अजूनही हा GR नीट वाचला जातोय. त्यातला प्रत्येक मुद्दा जो आहे तो त्यांच्या वकिलांकडून या ठिकाणी वाचला जातोय आणि याची माहिती जरांगे यांना दिली जात आहे. तर हा GR जरांगे पाटील यांना मान्य आहे का हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. मात्र अजूनही त्यांच्या वकिलांकडून या GRचा अभ्यास सुरू आहे. प्रत्येक शब्द न शब्द या ठिकाणी तपासला जातोय. एका शब्दाच्या फरकाने सुद्धा मोठा फरक यामध्ये पडणार आहे आणि त्यामुळे देखील याचा नीट अभ्यास केला जातोय. त्यानंतरच जरांगेंकडून ते मान्य केले जाणार आहे. जरांगेंना मुंबईमध्ये उपोषणासाठी पहिल्यांदाच परवानगी मिळाली. 5 दिवसांच्या उपोषणामध्ये सरकारनं त्यांच्या या मागण्या मान्य केल्या. तर GR संदर्भामध्ये जरांगे यांना आता माहिती दिली जाते. GR मिळाल्यानंतर रात्री 9 वाजेपर्यंत मुंबई सोडणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलं. मात्र त्याआधी सविस्तर माहिती ते या GR संदर्भात घेत आहेत. तर दुसरी दृश्य आपण पाहतोय, जल्लोष सुद्धा सुरू झालेला आहे. एकीकडे जरांगे यांना या GR संदर्भात समजावलं जातं.